नमस्कार, मी निलेश मनोहर वाळुस्कर, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका। सर्वप्रथम येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्याला कल्पना असेल, या 7 तारखेला आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे। आम्ही सगळेजण बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहामध्ये आनंदामध्ये वाट बघत आहे। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना हा आपल्याला कल्पना असेल, आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आणि गणपती बाप्पाचं आज आगमन होत आहे। कोकणामध्ये तर बाप्पाला घरोघरी सगळ्यांच्या घरामध्ये या बाप्पाचं आगमन होत असतं। एक विघ्नहर्ता आपल्याकडे येणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं विघ्न लवकरात लवकर दूर करणार आहे, असं मी देवापाशी प्रार्थना करतो। आपल्याला कल्पना असेल, आमचे सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब च्या माध्यमातून आम्ही काम करत असतो। सन्माननीय आमदार साहेबांचं नेहमीच विकासावरती जोर असतो। आपल्याला लक्षात असेल की पनवेलचा जो विकास आहे मोठ्या स्वरूपाने सन्माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने चालू असतो। आणि हे जो आता बघत असेल आपण काम, हे काम पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचे सभागृह नेते प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज होत आहे। एका ठिकाणी आमच्या बाप्पाचं आगमन होत आहे, जल्लोषात स्वागत होत आहे, मिरवणुका निघत आहे। पण येणाऱ्या काही दिवसानंतर बाप्पाला आपल्याला सगळ्यांना निरोपी द्यायचा आहे। आज निरोपी आपल्या सगळ्यांना आनंदामध्ये देण्यासाठी या ठिकाणी आपल्या सेक्टर 15 मध्ये असलेल्या या तलावाचं जे शिवशोभीकरण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही तलाव या ठिकाणी उभा केलेला आहे, या तलावाला त्या ठिकाणी शिवशोभीकरण करण्याचं काम चालू आहे, रंगरंगोटीचं काम चालू आहे। या ठिकाणी बाप्पाचा निरोप होणार आहे आणि मग इथे मोठ्या संख्येने आमच्या इकडचे नागरिक, महिला, लहान लहान मुलं बाप्पाला निरोप द्यायला येणार आहे। आणि मग त्या निरोप देत असताना आमच्या मुलांना प्रोटेक्शन भेटावं, परिसर चांगला असावा, अशा सर्व बाबी लक्षात घेत पनवेल महानगरपालिकेला या संदर्भामध्ये आमचे सभागृह नेते प्रशांतजी ठाकूर साहेबांनी निर्देश दिले आणि प्रत्येक तलाव ठिकाणी अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे काम सुरू झालेले आहे। या ठिकाणी माझ्या प्रभागामध्येही हा जो तलाव आहे, गणेश विसर्जन घाट आहे, त्या ठिकाणी खारघर मधले कमीत कमी 70 ते 80% लोक या तलावाला येत असतात। या तलाव जुना असल्यामुळे लोकांच्या त्या ठिकाणी भावना जोडलेली आहे आणि त्या भावना जोडले असल्यामुळे या तलावामध्ये विसर्जन करण्याची संख्याही मोठी आहे। आणि मग हे विसर्जन होत असताना आपला हा तलाव सुंदर असावा, या तलावाला या ठिकाणी आपण बघितलं असेल तर रोषणाई असावी। आमच्या मुलांना प्रोटेक्शन असण्यासाठी हे रेलिंग्स लावून घेतले आहेत। हे इथे आपण बघितलं असेल तर रंगरंगोटी करून घेतलेलं आहे। अजूनही बघा या ठिकाणी आमचे पनवेल महानगरपालिकेचे जे नेमणूक केलेले माणसं आहेत ते काम करत आहे आणि हा परिसर सुंदर कसा होईल आणि आमच्या नागरिकांना याच्या सुखसुविधा कसे भेटेल याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करायचा प्रयत्न करतोय। पुनश्च आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला गणपती रायांना विनंती करतो, आपल्या सगळ्यांचं विघ्न लवकरात लवकर होऊन आपण सगळे आनंदित राहावा आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवा, अशीच प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।